आणि अभिनेत्री कंगना रनौत आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यामध्ये एका खटल्याप्रकरणी तडजोड झाली आहे। वांद्रे कोर्टातील मानहानीचा खटला आता मागे घेण्यात आलाय। तब्बल 5 वर्षांनी दोघांमध्ये समेट झाली आहे। 2020 साली जावेद अख्तर यांनी कंगना रनौतच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता, जो अजूनही सुरू होता। पण आता या दोघांमधील प्रकरण मिटल्याचं कळतंय। कंगना रनौत या प्रकरणाबाबत मुंबईच्या न्यायालयात हजर झाली आणि दोघांनी मध्यस्थी करून आपापसात हे प्रकरण सामंजस्याने मिटवलंय। कंगना रनौतने जावेद अख्तरांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावरती शेअर करून या संदर्भातली माहिती दिली आहे। प्रशांत बाग आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। प्रशांत, खटला नेमका काय होता आणि समेट कशी झाली? प्रशांत, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? माहिती आहे। प्रशांत, जर आवाज पोहोचत असेल तर खटला काय होता आणि तडजोड कशी झाली आहे दोघांमध्ये? काही तांत्रिक अडचणींमुळे प्रशांत यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण जावेद अख्तर आणि कंगना रनौत या दोघांमध्ये मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता। खटला सुरू होता गेली जवळपास 5 वर्ष, पण सामंजस्याने दोघांनी सुद्धा खटला आता मिटवलेला आहे।